तुला क्लिअर म्हणते. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत. 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यानंतर तब्बल 12 दिवसांनी राज्याला मुख्यमंत्री मिळाला. देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबरला राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची 5 डिसेंबरला शपथ घेतली. त्यानंतर आज 15 डिसेंबर बरोबर 10 दिवसांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होताना पाहायला मिळतोय. महायुती सरकारचा शपथविधी सोहळा जो आहे तो नागपूरच्या राजभवनामध्ये पार पडतोय. 1991 नंतर पहिल्यांदाच नागपूरमध्ये हा मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय. साधारणतः 35 मंत्री शपथ घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जर आपण पाहिलं तर भाजपानं आपल्या 4 दिग्गज नेत्यांना आणि माजी मंत्र्यांना जे आहे त्यांचा पत्ता कट झालेला आहे. मग ज्याच्यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश आहे, त्याबरोबर रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे आणि विजयकुमार गावित यांचा जो आहे तो पत्ता कट झालेला आहे. म्हणजे यांना अद्यापपर्यंत मंत्रिपदाची शपथ घ्या यासाठीचा फोन आलेला नाहीये. तिकडे जर राष्ट्रवादीमध्ये आपण पाहिलं तर राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांकडून छगन भुजबळ जे मोठं नाव आहे, त्यांच्याबरोबरच दिलीपराव वळसे पाटील, धनंजय मुंडे या चेहऱ्यांचा पत्ता जो आहे तो कट झाल्याचं पाहायला मिळतंय. तर इकडे शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून तानाजी सावंत, दीपक केसरकर या चेहऱ्यांना जे आहे ते बाहेर ठेवण्यात आलेला आहे. मंत्री मंडळातून त्यांचा पत्ता जो आहे ते कट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत तिन्ही पक्षांनी कुठेतरी धक्कातंत्राचा वापर केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र भाजपाचा धक्के जे आहेत ते अनपेक्षित याच्यासाठी म्हणावे लागतील की सुधीर मुनगंटीवारांसारखा एक दिग्गज नेता जो 1995 पासून महाराष्ट्र विधिमंडळाचं प्रतिनिधित्व करतो, 2010 ते 2013 या कार्यकाळात सुधीर मुनगंटीवारांनी महाराष्ट्र भाजपाचं प्रदेशाध्यक्ष पदही सांभाळलं आहे. तर त्यांचं मंत्रिमंडळातून बाहेर असणं हे अनेकांसाठी म्हणजे एक अनपेक्षित धक्का आहे. याच सगळ्या विषयावर आता आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेत माझ्या सोबत आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे. राजरत्न, आपण सुरुवात करूयात भाजपापासून, कारण भाजपाने 4 बड्या नेत्यांना बाहेर ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये सुधीर मुनगंटीवार सुरुवातीलाच उल्लेख केला. विजयकुमार गावित, राजरत्न, विजयकुमार गावितांविषयी जर आपण बोललो तर विजयकुमार गावित हे नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात आणि 1995 पासून सगळ्या सरकारमध्ये म्हणजे सर्व मंत्रिमंडळामध्ये त्यांनी मंत्री म्हणून काम केलेलं आहे. 1995 ला अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यावेळी मनोहर जोशींच्या सरकारमध्ये पहिल्यांदा ते मंत्री बनले. त्यानंतर 95, 99, 2004, 2009, 2014 आणि ते मग एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये त्यांनी आदिवासी विकास खात्याचं काम सांभाळलं. त्यांनाही मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्यात आलेलं आहे. सुरेश खाडे जे मिरज मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात त्यांना बाहेर ठेवण्यात आलेलं आहे. जे या सरकारमध्ये कामगार कल्याण मंत्री होते त्यांना बाहेर ठेवण्यात आलेलं आहे. आणि रवींद्र चव्हाण जे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचं 4 वेळा प्रतिनिधित्व ते करत आहेत, 2009 पासून आमदार आहेत. आता एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रमासह हे जे खातं आहे ते त्यांच्याकडे होतं. आणि या 4 नेत्यांना भाजपाने जे आहे ते मंत्रिमंडळापासून आता लांब ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. संकेत, आपण पाहिलं की भारतीय जनता पक्ष हा धक्कातंत्रांसाठी ओळखला जातो आणि अर्थात जर आपण पाहिलं तर 20 तारखेला निवडणुकीचं मतदान झालं, निवडणुकीसाठीचं मतदान झालं. 23 तारखेला निकाल जाहीर झाले आणि निकाल जाहीर झाल्याच्या नंतरही मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून तब्बल महाराष्ट्रातील जनतेला 12 दिवस वाट पाहावी लागली आणि 12 दिवसाच्या नंतर देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री पदासाठीचं नाव जाहीर झालं. मुख्यमंत्री आणि त्यांच्याबरोबर अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार असतील आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. त्यानंतर मंत्रिमंडळाचा जो विस्तार होता तो प्रचंड रखडल्याचं पाहायला मिळालं. तब्बल 5 तारखेच्या नंतर आज 10वा दिवस आहे आणि 10व्या दिवशी जो आहे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडतो आणि या विस्तारामध्ये जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाकडून धक्कातंत्राचा वापर झाल्याचं पाहायला मिळतं. कारण भारतीय जनता पक्षातील महत्वाचे नाव म्हणून ओळखले जाणारे माजी वनमंत्री असणारे, भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेश अध्यक्ष असणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांचा पत्ता कट करण्यात आलेला आहे. जर आपल्याला माहिती असेल तर 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार यांनी निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधात ज्या धानोरकर होत्या, प्रतिभा धानोरकर यांनी त्यांचा पराभव केला आणि त्यानंतर कुठेतरी आपण पाहिलं की ते, आणि त्यावेळी जर पाहिलं तर आपण ते लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक नव्हते. तरी सुद्धा पक्षाचा आदेश मानत त्यांनी
लोकसभेची निवडणूक लढवली तरी त्यांचा पराभव झाला आणि या पराभवामुळे कुठेतरी राजरत्न पुढे जाण्यापूर्वी एक स्टेटमेंट सुधीर मुनगंटीवारांचं फक्त आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया. ज्यावेळी लोकसभेची निवडणूक झाली होती, जाहीर झाली होती, त्यावेळी सुधीर मुनगंटीवार असं म्हटले की जो नवीन संसद भवन उभारण्यात आलेलं आहे त्याच्यासाठीचं जे आवश्यक लाकूड होतं ते लाकूड आपण चंद्रपूरमधनं पाठवलंय. मात्र तो दरवाजा जो आहे तो उभा राहिलाय. मात्र त्या दरवाजातून मला आज जायचं नाहीये. मात्र तरीही पक्षांनी त्यांना उमेदवारी दिली. ते पराभूत झाले. मात्र पोंभुर्णा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातनं 7व्यांदा ते विजयी झाले. निश्चितपणे जरी 7व्यांदा विजय झाले असेल तर संकेत राज्यामध्ये त्या लोकसभा निवडणुका होत्या. त्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला अर्थात महायुतीला मोठा अपयशाचा सामना करावा लागलेला होता. कारण ज्या पद्धतीने 19 मध्ये 45 प्लस जागा अर्थात महायुतीच्या होत्या, या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर केवळ 17 जागांवरती महायुतीला जे आहे ते समाधान मानावं लागलेलं होतं आणि त्यामुळे कुठेतरी नेत्यांची विधानं यामुळे सुद्धा कुठेतरी जो आहे तो महायुतीतील नेत्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागल्याचं पाहायला मिळालं आणि त्याचंच एक महत्वाचं विधान ज्या पद्धतीने यांनी वादग्रस्त विधान केलेलं होतं, जसं तू आता सांगितलंस की सुधीर मुनगंटीवार यांचं जे विधान असेल त्या विधानही याला कारणीभूत असल्याचं पाहायला मिळालं. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं की ते विजयकुमार गावित आहेत, विजयकुमार गावित यांचा सुद्धा पत्ता कट झालेला आहे. त्याचबरोबर दुसरं एक महत्वाचं नाव म्हणजे रवींद्र चव्हाण. रवींद्र चव्हाण जर पाहिलं तर डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येतात. मागच्या मंत्रिमंडळामध्ये जर पाहिलं तर ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, तरी सुद्धा त्यांचा पत्ता कट करण्यात आलेला आहे. आणि त्याचं महत्वाचं कारण म्हणजे आता भारतीय जनता पक्षाचं जे प्रदेश अध्यक्ष पद रिक्त होणार आहे. कारण एक पद एक व्यक्ती एक पद या तत्वावरती जर आपण पाहिलं तर आता चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्री होणार आहेत, त्यामुळे कुठेतरी प्रदेश अध्यक्ष पद रिक्त होणार आहे. त्यामुळे एकदा तरुण आणि आक्रमक चेहऱ्याला संधी द्यावी या दृष्टिकोनातून जे आहे रवींद्र चव्हाण यांना मंत्रिपद दिलं गेलं नसल्याची चर्चा आहे आणि अर्थात त्यांच्याकडं जे आहे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी जाऊ शकते. एकंदरीतच राजरत्न आपण काँग्रेस राष्ट्रवादीकडे जाण्यापूर्वी अगदी थोडक्यात तू दोन नेत्यांविषयी सांगितलंसही की त्यांना मंत्रिपदापासून का बाहेर ठेवण्यात आले, का त्यांच्या जी आहे ती मंत्रिमंडळामध्ये आता वर्णी लागू शकत नाही. राजरत्न सुधीर मुनगंटीवारांना कदाचित यामुळे बाहेर ठेवलं असावं की 2025 मध्ये भाजपाचं एक जे महापालिका निवडणुका आणि या सगळ्या दृष्टिकोनातनं जे महापालिकेसाठीचं मिशन आहे त्या दृष्टिकोनातनं संघटनात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळापासून आता बाहेर ठेवलं असावं किंवा राष्ट्रीय स्तरावरची मोठी जबाबदारी सुधीर मुनगंटीवारांना मिळू शकते. त्या अनुषंगाने ते मंत्रिमंडळापासून बाहेर राहिले असल्याचं पाहायला मिळतंय. दुसरं जे नाव याच्यामध्ये विजयकुमार गावितांचं आहे. विजयकुमार गावित यांच्या कन्या अक्कलकोवा लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार नंदुरबार मतदारसंघाच्या माजी खासदार हिना गावित यांचा आता ज्यावेळी पराभव झाला लोकसभा निवडणुकीला आणि तिथे काँग्रेसचे डॉक्टर गोवाल पाडवी विजयी झाले, त्यानंतर अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून हिना गावित यांनी बंडखोरी केली होती आणि त्या भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन अपक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभ्या राहिल्या होत्या आणि त्यांच्या बंडखोरीचा फटका महायुतीला काही प्रमाणात बसला. मात्र तिथे शिवसेनेचे आमशा पाडवी जे आहेत ते विजयी झाले. लेकीच्या बंडखोरीचा फटका कुठेतरी वडिलांना बसल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळापासून बाहेर जे आहे ते दूर ठेवलं असावं असा एक साधारणतः अंदाज आहे. तिसरं जे नाव आहे सुरेश खाडे. सुरेश खाडे हे मिरज विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. एससी राष्ट्रसाठीचा मिरज मतदारसंघ आहे. मात्र मागच्या सरकारमध्ये त्यांना जेव्हा कामगार कल्याण मंत्रिपद देण्यात आलं त्या खात्यावर समाधानकारक कामगिरी सुरेश खाडे करू शकले नाहीत अशी बातमी होती, अशा चर्चा होत्या. त्यामुळे निराशाजनक कामगिरी हा क्रायटेरिया लावून त्यांना मंत्रिमंडळापासून लांब ठेवला असावा असा एक साधारणतः अंदाज आहे. तिसरं नाव अर्थातच रवींद्र चव्हाण यांचं आहे. रवींद्र चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यामुळं पक्ष संघटनात्मक पातळीवर चंद्रशेखर बावनकुळे मंत्री आणि रवींद्र चव्हाण हे प्रदेश अध्यक्ष असं साधारणतः सूत्र असू शकतं. त्या अनुषंगाने त्यांनाही मंत्रिमंडळापासून दूर ठेवलं गेल्याचं पाहायला मिळतं. राज्यात भाजपने 4 मंत्र्यांना बाहेर ठेवलंय तर एकनाथ शिंदेनी आपल्या 3 मंत्र्यांना जे आहे ते मंत्रिमंडळापासून लांब ठेवलंय, त्यांचा पत्ता कट केलाय. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, अब्दुल सत्तार आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचं नाव आतापर्यंत तरी मंत्रिमंडळामध्ये समावेश झालेलं नाहीये. त्यांना एकनाथ शिंदेकडून
मंत्रिमंडळाची शपथ घ्या, मंत्रिपदाची शपथ घ्या म्हणून फोन आलेला नाहीये. निश्चितपणे संकेत आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये स्वच्छ मंत्री असावेत असा कुठेतरी देवेंद्र फडणवीसांचा आग्रह स्वच्छ असणार. प्रतिमेचे मंत्री स्वच्छ आहेत. प्रतिमेचे मंत्री असावेत असा आग्रह कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांचा होता आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी एकनाथ शिंदेची यावेळी गोष्टी झाल्याचं पाहायला मिळतं. कारण तानाजी सावंत जर आपण याआधी पाहिलं तर तानाजी सावंत जे आहे ते अनेक वेळा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आलेले होते आणि त्यामुळे कुठेतरी सरकारची प्रतिमाही डागाळल्या जात होती. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर दीपक केसरकर जे की शालेय शिक्षण मंत्री होते, त्यांच्या कामगिरीवरती सुद्धा एकनाथ शिंदे हे समाधानी नव्हते. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर जे अब्दुल सत्तार आहेत, सिल्लोडचे आमदार आहेत, त्या अब्दुल सत्तार यांनी महायुतीच्या विरोधात काम केल्याचा ठपका सुद्धा त्यांच्यावरती ठेवण्यात आलेला होता आणि त्यामुळे कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये हे 3 मंत्री नकोत असं एकंदरीत पक्षश्रेष्ठींनी सांगितलं होतं, दिल्लीतून सांगण्यात आलेलं होतं, अशी चर्चा आहे आणि त्यामुळे कुठेतरी त्यांचा पत्ता कट करण्यात आलेला आहे. परंतु यामध्ये जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून संजय शिरसाट जे की संभाजीनगरमधून निवडून येतात, त्यांची वर्णी लावण्यात आलेली आहे. ज्या पद्धतीने एका बाजूला ज्यावेळी बंड झालं, ठाकरे गटाकडून प्रवक्ते म्हणून संजय राऊत त्यांच्या विरोधात, शिंदे संजय गटाकडून शिरसाट. प्रवक्ते म्हणून संजय शिरसाट अशी लढत जी आहे महाराष्ट्रानं अनुभवलेली आहे. गुलाबराव पाटील जे की या आधीच्या मंत्रिमंडळामध्ये पाणी पुरवठा मंत्री होते, त्यांची परत वर्णी लागलेली आहे. दादा भुसे जे की आपण पाहिलं की एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नव्हते, त्यावेळी दादा भुसेंचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी चर्चेत होतं, त्यांची सुद्धा वर्णी लागलेली आहे. उदय सामंत जे की उद्योग मंत्री होते आधी शिंदेच्या मंत्रिमंडळामध्ये, त्यांची पुन्हा संधी त्यांना देण्यात आलेली आहे. शंभूराज देसाई जे की पाटणमधून आमदार म्हणून निवडून येतात, मागच्या मंत्रिमंडळामध्ये उत्पादन शुल्क मंत्री होते, त्यांची पुन्हा वर्णी लागलेली आहे. एकनाथ शिंदेचे जवळचे मंत्री. अत्यंत जवळचे मंत्री म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर योगेश कदम जे की रामदास कदम यांचे पुत्र आहेत, त्या योगेश कदमांना पहिल्यांदा मंत्रिमंडळामध्ये संधी मिळणार आहे आणि ते तरुण असे मंत्री आहेत. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांना संधी मिळणार आहे. प्रताप सरनाईक जे की ठाण्याचे आहेत, त्यांना सुद्धा मंत्रिमंडळामध्ये संधी मिळणार आहे. त्याचबरोबर आशिष जयस्वाल यांना सुद्धा एकनाथ शिंदे संधी देणार. एकंदरीतच राज्यात या 3 चेहऱ्यांना म्हणजे कुठेतरी भाजपाने आगे एक सुरुवातीला बातमी येत होती की भाजपाचा या 3 नावांना विरोध आहे आणि त्यामुळं या 3 मंत्र्यांना जे आहे ते दूर ठेवलं गेलं असावं किंवा त्या अनुषंगाने एकनाथ शिंदेंनी या 3 नेत्यांना आपणच आधीपासूनच बाहेर ठेवू असा एक ठरवलेला असावं. त्या अनुषंगाने या तिघांचा पत्ता जो आहे तो कट झाला असल्याचं पाहायला मिळतंय. राजरत्न, भाजपा पाठोपाठ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही कुठेतरी धक्कातंत्राचा वापर केल्याचं पाहायला मिळतंय. म्हणजे देवेंद्र फडणवीस अजित पवारांचं ट्विनिंग इथंही जमलं की काय अशी एक चर्चा आता राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली. छगन भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्याला मंत्रिमंडळापासून आता दूर ठेवण्यात येत आहे. धनंजय मुंडेंना मंत्री पदापासून दूर ठेवण्यात येत आहे. तर दिलीपराव वळसे पाटील जे आंबेगाव मतदारसंघात 8व्यांदा विजयी झालेले आहेत, त्यांना मंत्रिमंडळापासून म्हणजे त्यांचा पत्ता जो आहे तो मंत्रिमंडळातून कट केल्याचं पाहायला मिळतंय. अजित पवारांनी सुद्धा कुठेतरी धक्कातंत्राचा वापर केल्याचं पाहायला मिळतं. एकंदरीत जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं नरहरी झिरवळ असतील यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लावण्यात आलेली आहे. हसन मुश्रीफ जे की कागलमधून त्यांनी समर्जित घाटगेंचा पराभव केलेला आहे, त्यांची वर्णी लावण्यात आलेली आहे. अनिल पाटील यांना सुद्धा मंत्रिमंडळामध्ये संधी देण्यात आलेली आहे. ज्यांच्या नेतृत्वामध्ये लाडकी बहीण योजना जे की महिला व बालविकास मंत्री असताना आदिती तटकरे यांच्या नेतृत्वामध्ये आणली गेली आणि त्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्याच्या नंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने या योजनेच्या बळावरती मोठं कमबॅक केलं होतं. तब्बल 233 जागा महायुतीने त्यांना विजय मिळालेला होता. त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा होता आणि त्या आदिती तटकरेंना पुन्हा संधी मिळणार आहे. बाबासाहेब पाटील आहेत, त्यांना पुन्हा संधी मिळणार आहे. बाबासाहेब पाटलांविषयी फक्त एक गोष्ट आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूयात राजरत्न पुढे जाण्यापूर्वी. बाबासाहेब पाटील 2009 ला राष्ट्रीय समाज पक्षाकडनं अहमदपूर विधानसभा मतदारसंघातनं विजयी झाले. त्यानंतर 2014 ला त्यांचा पराभव झाला आणि 2019 आणि 2024च्या आता निवडणुकीमध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार म्हणून विजयी झाले. निश्चितपणे संकेत. दुसरी एक बाब म्हणजे दत्ता मामा भरणे ज्यांनी 3 वेळा जायंट किलर ठरलेले 3 वेळा हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला. त्यांची सुद्धा मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागणार आहे. सना मलिक जे आहेत की जर आपण पाहिलं तर नवाब मलिक यांच्या कन्या आहेत, ज्या अणुशक्तीमधून नगरमधून निवडून आलेल्या आहेत, पहिल्यांदाच निवडून आलेल्या आहेत, त्यांची सुद्धा मंत्रिपदावरती वर्णी लागणार आहे. इंद्रनील नाईक यांची सुद्धा वर्णी लागणार आहे. त्याचबरोबर एक महत्वाचं नाव म्हणजे यांची वर्णी लागणारच आहे, परंतु आंबेगावचे जे आमदार आहेत दिलीप वळसे पाटील, जे प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की मला मंत्रिपद घेण्यासाठी मी इच्छुक नाही अशी चर्चा आहे, त्यांना सुद्धा बाजूला करण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर आश्चर्याची गोष्ट म्हणजे
जे ओबीसीचा महत्वाचा चेहरा म्हणून ओळखल्या जातात. मराठा विरुद्ध ओबीसी जे आंदोलन झालेलं होतं त्यावेळी ज्यांनी प्रमुख भूमिका बजावलेली होती ओबीसी समाजाकडून, त्या छगन भुजबळ यांचा जो पत्ता कट करण्यात आलेला आहे त्यामुळे मोठं आश्चर्य व्यक्त करण्यात येते. आणि त्याचबरोबर धनंजय मुंडे जे की अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात, त्यांचा सुद्धा कुठेतरी पत्ता कट झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं. नक्कीच राजरत्न, आपण जर पाहिलं तर आता या 3 नावांविषयी जर आपण बोललो तर तुला आठवत असेल ज्यावेळी अ, राज्यसभेचे नाव चर्चेत होतं सुनेत्रा पवारांच्या वेळी, त्यावेळी छगन भुजबळ राज्यसभेसाठी इच्छुक असल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र त्यांच्याऐवजी सुनेत्रा पवारांना तिथे संधी मिळाली आणि आता मंत्रिमंडळातून छगन भुजबळांना बाहेर ठेवणं हा एक सुनेत्रा पवारांचा नामांकन अर्ज जो आहे तो छगन भुजबळांनी दिला होता त्यावेळी. त्यामुळे आता छगन भुजबळांना मंत्रिपदही आतापर्यंत तरी मिळू शकलं नाहीये. धनंजय मुंडेंच्या बाबतीत जर आपण बोललो तर एका जिल्ह्याला 2 मंत्रिपद नकोत या अनुषंगाने कुठेतरी घराणेशाहीची टीका टाळण्यासाठी एक सावध पवित्रा म्हणून हा निर्णय घेतला गेलाय का अशी एक चर्चा आहे. आणि दिलीप वळसे पाटलांनी स्वतः असं सांगितलं होतं की प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण मंत्रिपद स्वीकारू शकत नाही, तशी विनंती त्यांनी पक्षाकडे केली होती. ती विनंती मान्य झाली असावी बहुतेक या सगळ्या निर्णयामुळे आपल्याला पाहायला मिळतंय. पण राजरत्न, आपण आता लाईव्ह करतोय आणि याच दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एक स्टेटमेंट आलंय. अजित पवार असं म्हटले की आज जे शपथ घेत आहेत हे मंत्री केवळ 2.5 वर्षासाठी असणार आहेत. म्हणजे आपण एकनाथ शिंदेच्या बाबतीत म्हटलं होतं की एकनाथ शिंदे 2.5 वर्षाचा फॉर्म्युला लागू करू शकतात. म्हणजे एकनाथ शिंदे तर मंत्रिपदासाठी 2.5 वर्षाचा फॉर्म्युला लागू करतीलच. मात्र अजित पवारांनीही एकनाथ शिंदेचं अनुकरण करत 2.5 वर्षाचा फॉर्म्युला जो आहे तो लागू करत असल्याचं सांगितलेलं आहे. त्यामुळे पुढच्या 2.5 वर्षात कदाचित धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ या चेहऱ्यांना जी आहे ती संधी मिळू शकते. इंद्रनील नाईक आणि सना मलिक हे 2 राज्यमंत्री म्हणून या मंत्रिमंडळामध्ये शपथ घेत आहेत आणि अवघ्या काही वेळात शपथविधीचा सोहळा जो आहे तो राज्याची उपराजधानी नागपुरात सुरू होतोय. त्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळाचा ज्यावेळी शपथविधी होईल त्या शपथविधी नंतरचं विश्लेषणही आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.